मित्रांनो, आपल्यासोबत आहे मुक्तक जोशी आणि हे 2021 पासून शेती करत आहे आणि ती पण पूर्णपणे ऑर्गॅनिक. आणि आता मी जेव्हा फार्म बघितला तर त्यांच्या स्वतःच्या ओन टेक्निक आहे. ते काही ते म्हटले की ते काही सायंटिस्ट नाहीये वगैरे नाही, पण भरपूर साऱ्या गोष्टी आहे की ज्या सायंटिफिकली ते करताय किंवा अननोन सायंटिफिक फॅक्ट्स असं आपण म्हणू शकतो, पण ते काम करतायत. म्हटलं की त्यामुळं मी स्वतःहून त्यासाठी आलो की आपण बघू की काय शिकता येईल किंवा शेतकऱ्यांना काय सांगता येईल. कारण मला एक मोटिवेशन होतं की शेतकऱ्यांना आपण ज्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये खूप सारे इंटरेस्टेड आहे, पण सगळ्यांना अल्टिमेटली एकच दिसतंय की हे फायद्याचं नाहीये, हे प्रॉफिटेबल नाहीये आणि ज्या पद्धतीने तुम्ही करताय ती तर शेती म्हणजे शेतकऱ्यांना पटणारीच नाही असं मी सांगेन. मला एक आमच्या दर्शकांसाठी तुमचं पण इंट्रोडक्शन द्या. ओके ओके. की हे बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत. हा, नमस्कार. मी सोपान वाघ. मी प्लांट बायोटेक्नॉलॉजी एज्युकेशन तमिळनाडूत केलं आणि त्यानंतर पीएचडीला मी जपानला गेलो होतो आणि मागचे 5 वर्ष मी युरोपमध्ये काम करतोय. आता मोस्टली मी प्लांट मायक्रोबायोम किंवा प्लांट मायक्रोब इंटरॅक्शन, पॅथोजन इंटरॅक्शन, स्ट्रेस इंटरॅक्शन याच्यावरती भरपूर सारं काम करतोय. त्याच्यामुळेच मला इंटरेस्ट झाला की हे ज्या प्रकारे शेतीला फीड करता येतं ते खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि मी पण त्याचा सपोर्टिव्ह आहे की केमिकल फर्टिलायझर जे आहे त्याला रिप्लेस करायला पाहिजे. हे पूर्ण युरोप पण त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते, ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही पण काम करतोय. तर माझं बॅकग्राऊंड जे आहे ऍग्रिकल्चर सायंटिस्ट काइंड ऑफ आहे, पण मी सोल ऍग्रिकल्चरचा नाहीये. त्याच्यामुळे माझे पण काही जर फॅक्ट असे तुम्हाला दिसले की जे पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सायंटिफिक आहे तर ते ग्राउंडवरचे नाहीये असं धरू शकता किंवा क्रॉपचे नाहीये, पण अंडरस्टँडिंग आम्हाला प्रॉपर आहे की काय होतं ऍक्च्युअली सॉइलमध्ये, काय होतं प्लांटमध्ये, काय होतं त्याची अंडरस्टँडिंग. म्हणजे एवढं माझं पण असं धरू शकता की 14 वर्ष याच्यात गेलेली. माझी तशी 14 नाही, माझे 4-5 वर्ष गेले. फक्त मी कुठल्याही टेक्निकवर अंधविश्वास न ठेवता, म्हणजे कुठल्या याच्यावर मी पूर्ण विश्वास न ठेवता मी ठरवलं की हँड्स ऑन करायचं आणि आपण आपल्याला जे दिसतंय त्याप्रमाणे करायचं. म्हणजे सो बकी एक लिखी, म्हणजे स्वतः करणं, आणि दुसरं म्हणजे कम्प्लिटली हँड्स ऑन काम केल्याशिवाय हे करायचं. म्हणजे बंधाचा शेतकरी नाही, काहीच नाही. त्यामुळे मी हे 2021 मध्ये आम्ही विकत घेतलं आणि शेती सुरू केली. मला सर्वात पहिले तेच विचारायचंय की एकतर कोणी हायली एज्युकेटेड शेतीकडे येणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तर तुमचं काय मोटिवेशन होतं की तुम्ही शेताकडे वळले किंवा एवढ्या वेगळ्या प्रकारची अवघड शेती करायचा निर्णय घेतला? फ्रँकली काय आहे की आम्ही युएस मध्ये असताना मी काही युट्यूब व्हिडिओज बघायचो. त्यामध्ये एक सॉइल फूड वेब संस्थेचा एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये असं केलं देर आर ओनली 60 क्रॉप सायकल्स लेफ्ट इन द वर्ल्ड, असं एक टायटलचं हे होतं. तर मला आधी वाटलं काहीतरी जाहिरात आहे, थोतांडे काहीतरी, की 60 वर्षात सगळं बंद होणार आहे. आणि त्याच्यात मग अजून डीप मध्ये आम्ही गेलो तेव्हा लक्षात आलं की सॉइल कार्बन इज रॅपिडली डिक्रीज, आणि असं चालू राहिलं तर खरंच असं होऊ शकतं. अजून मग मी सेव्ह द सॉइल मुव्हमेंट पाहिली. अजून प्रत्येक देश हा सॉइलसाठी काहीतरी करायला का करतोय म्हणून मी डीप अनालिसिस करायला घेतलं. तर लक्षात आलं की अरे मराठवाड्यामध्ये, म्हणजे जिथे आम्ही माझं घर होतं, म्हणजे आई वडील वगैरे, तर तिथे 0.2% ऍव्हरेज कार्बन आहे. धक्का बसला. म्हणलं अरे खरंच शक्य आहे. म्हणजे मला तर वाटत होतं की मराठवाड्यात कदाचित 25-30 वर्षातच होईल. त्यामुळे आम्ही इथे येऊन शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली की अरे सेंद्रिय शेती करा, रिजेनरेटिव्ह फार्मिंग करा. मला शेतकरी म्हणजे की साहेब एसीत बसून फुकटचे सल्ले देऊ नका. तर मी म्हटलं की अरे हा म्हणतायत तर बरोबर आहे. तर मी असं काय करता येईल ज्यांनी माझ्यावर यांचा विश्वास बसेल. त्यामुळे मग मी काय केलं, पत्नीशी बोललो आणि म्हटलं की आपण याच्यात काय करता येईल आपल्याला, की हँड्स ऑन जाऊन करायचं का. तिने साथ दिली. आलो, एक 10-12 हजार किलोमीटर फिरलो आधी फार्म बघत, महाराष्ट्र MP पर्यंत. मग वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स नोट डाऊन केले. मी सिरियल एंटरप्रेन्योर आहे. 7 कंपनीज केले. तर त्याच्यात ही 8वी कंपनी असा विचार करून मी सगळं ग्राउंड वर्क केलं आधी, की प्रॉब्लेम अनालिसिस पासून सगळं सोल्युशन प्रोव्हायडर म्हणूनच काम केलं त्याच्यामध्ये. आणि मग मुख्य म्हणजे सगळे मॉडेल्स पण स्टडी केले. तर लक्षात आलं की अरे सगळी गो आधारित शेतीची मॉडेल्स आहेत.
मग मी काही बॅक टू एडन पाहिलं, सिंट्रॉपिक फार्मिंग पाहिलं, पर्माकल्चर पाहिलं, नंतर यंगसंगचोचं जदाम पाहिलं, नंतर कुरियन नॅचरल फार्मिंग पाहिलं. इतकी मॉडेल्स पाहिली मी आणि म्हटलं की भारताबाहेर सगळी मॉडेल्स गो आधारित नाहीत आणि भारतातले सगळे मॉडेल गो आधारित, गो आधारितच्या बाहेर यायला तयार नाही. म्हणून मी सगळ्यांचं कॉम्बिनेशन करायचं ठरवलं आणि याच्यात उतरलो. तर मग म्हणजे तुम्ही म्हणताय की जे आपल्याकडे ट्रॅडिशनली आहे ते गायच्या याच्यावर चेन वगैरे त्याचं इनपुट देऊन त्याच्यावर त्याचीच बेस्ट. हो, तर आता फ्रँकली मी गो आधारित का नाही गेलो त्यावेळेला, मला गायची भीती वाटायची. ओके. शहरातल्या मॉडेल होतो, गाय, बकरी असं आणि कोंबड्या तिघांची मला भीती वाटायची. याच्या पहिले तुमचं शेतीशी कधी संबंध? आयुष्यात नाही. माझ्या आजोबा पणजोबांच्या पणजोबांनी पण शेती नव्हती. 3-4 पिढ्या शेती कधीच बघितली. मला गायची भीती वाटायची, मला शेळीची भीती वाटायची, बोकड अंगावर आलं तर किंवा कोंबडी सुद्धा मला अंगावर टूच केली मला भीती वाटायची. तुम्ही कोणता जॉब करत होता त्याच्या आधी? मी सॉफ्टवेअर क्षेत्रात होतो. मी 23 वर्ष त्यात घालवली आणि माझं कम्प्युटर आणि ऑनलाईन एवढंच जग होतं. सॉफ्टवेअरवाले म्हणजे 23 वर्ष मी काम केलं असं नाही, 23 वर्ष घालवली हा शब्द घालवली म्हणजे काय की ऐका ना, ते एक विश्व होतं माझं, स्पोर्ट्स कार्स, चांगले बंगले, परदेश दौरे, मजा, असंच एक होतं. तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आजचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा. नाही, कसं आहे की कोंबडे त्रास देते खूप. कोंबडे खूप नाही, पण चांगलं आहे. हे असंच असायला पाहिजे होतं फार्मला आलेलं. एक तर मला फार्म बघून खूप चांगलं वाटलं पहिले, आणि दुसरं हे आहे की तुम्ही जेन्युअन शेतकरी जो करतो ते करतो. म्हणजे मी पहिल्या वेळेपासून आल्यानंतर तुम्ही असं नाही केलं की ते मी नंतर करेल, ते जे ताक वगैरे तुम्ही आणलेलं होतं ते मी नंतर टाकेल. पहिले काम हे असायला पाहिजे. आताचे जे शेतकरी किंवा जेवढे यंग शेतकरी मला तर त्यांना तेच सांगावं वाटेल की सुरुवातीला स्वतः काम करायला पाहिजे. तुम्हाला जेव्हा सॉफ्टवेअर जे काम करत होता आणि आता जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये काय बदल वाटतं किंवा काय सॅटिस्फॅक्शन? माहिती का, अन्नाची किंमत मला नव्हती अजून. माझ्या मते शहरी माणसाला नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल आपण अद्रक कापतो, किसतो, फेकून देतो. त्या आल्याला उगवायला 9 महिने लागतात. 9 महिने त्याची आपल्याला किंमतच नाही. म्हणजे आपल्याला गव्हाची किंमत नाही, आपण खातो त्याची किंमत नाही, कशाची किंमत नाही. आजकाल मुलांना विचारलं जाऊन की दूध कुठून येतं, तुला म्हणतात सुपर मार्केट. म्हणजे दूध कुठून येतं, गाय काय खाते, गाईला काय दिलं जातंय, आपलं कंटॅमिनेशन काय काय, अक्षरशः इतकं अज्ञान आहे. त्या अज्ञानातून मी बाहेर आलो ना, तेव्हा मला निसर्गाची किंमत कळली, मला अन्नाची किंमत कळली, मला शेतकऱ्याची किंमत कळली, मला प्रत्येक गोष्टीची किंमत कळायला लागली. आणि मग मला ते जे जुनं आयुष्य होतं ना की गाड्या घोडे कपडे सगळं, तर ते त्याच्या राग यायला लागला. कारण राग काय लागला की म्हणलं की इतक्या चैनीत जगतं पण की आपल्याला ग्राउंड रियालिटी माहिती. म्हणजे आता कोणाला विचारलं की तुमचा मोबाईल प्रोसेसर काय, किती जीबी रॅम आहे, काय किती इंची स्क्रीन आहे, तर 2 मिनिटात सांगतील. गाडीचं विचारलं किती हॉर्स पॉवर आहे, छोटी छोटी मुलं सांगतात. आणि विचारलं की मेथी किती दिवस लागतं, तर एकालाही येणार नाही. माझी मेथीची भाजी तो खातोय, जे गहू तो खातोय, किंवा काही एक्सरसाइज तो खातोय, ते उगवतं कुठे, त्याला किती दिवस लागतात, त्याला स्पोर्ट्स कार आणि राग यायला लागला. आणि म्हणजे त्या आयुष्यात आणि या आयुष्यात काय फरक वाटतो असा तुमचा प्रश्न होता. तर मी म्हणलं की हे आयुष्य फार छान आहे. ऍक्च्युली घाम गाळल्यावर उगवलेल्या भाजीची किंमत आहे, इथे दुधाची किंमत आहे, त्या प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. स्वतः पिकवलेलं दूध आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याची एक किंमत वाटते. दुसरं काय आहे की तुम्ही जे पण तुम्ही मला वाटतं की सर्व जे पिकवता ते कन्झम्पशन मध्ये तुमच्या सगळं काही स्वतःच्या कन्झम्पशन मध्ये प्रयत्न करतो की आमच्या जवळचं सगळं ताट आमच्या शेतातून यावं, पण ते दरवेळेला शक्य होतं असं नाही. आता जसं या वेळेला पाऊस खूप होता, तर भाज्या पेरायला उशीर झालाय आणि त्यामुळे भाज्या यायला उशीर झाला, त्यामध्ये गॅप पडलाय, आम्ही ते बाहेरचं खातोय. असं खूप वेळा होऊ शकतं, कारण शेवटी निसर्ग आहे, मी माणूस आहे. कारण आता जर जनरली बघितलं ना, तर शेतकरी असेल की कोणतेही कुटुंब असेल, सगळ्यांमध्ये एकच कंप्लेन आहे की सगळ्या याच्यावर एवढ्या फवारण्या आहे, एवढं केमिकल आहे आणि तेच खावं लागतंय. डेलीच्या सगळ्यांच्या कंप्लेन. सगळ्यांना जर एवढ्या कंप्लेन आहे तर उगवत का नाही? आळस माझ्या मते आळस आहे. कारण मी खूप ठिकाणी खूप शेतकऱ्यांना मांडलंय की तुम्ही थोडीशी जमीन बाजूला काढून, म्हणजे ऍक्च्युली कालच मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवला आणि काल 50 शेतकऱ्यांसमोर एक भाषण झालं, त्यात हेच बोललो मी, थोडीशी जमीन बाजूला काढून स्वतःपुरतं उगवा. पण ते करायची इच्छा नाहीये.
मी गावामध्ये शेतकरी बघतो ते टाइमपास करत बसलेले असतात, त्यांना शेतात येतही नाही. म्हणजे मी दिवसभर शेतात असतो शहरातून येऊन, आणि मला इथे कोणी तुम्ही पाहिलं का येताना कोणाला शेतात दिसलं तुम्हाला कोणी? नाही. तर त्यामुळे त्यांचं असं आहे की एक पीक लावायचं, निवांत राहायचं. त्याचं एक मला जास्त आश्चर्य वाटतं, कारण युरोप सारख्या ठिकाणी त्यांचं एक जे घर असतं गावाकडं, त्या घराच्या मागे एक अर्धा एकर जागा असते, आणि ते त्याला परस बागेसारखं म्हणू शकतो. आपलं जुन्या काळात जसं होतं की स्वतःच्याच बाकीच्या वेस्टेज वगैरे कंपोस्ट करणार ते आणि त्याच्यावरती उगवणार. तर ते आपल्या तिथं पण नॅचरली होतं, जे पण घरं होते पहिल्याचे तिथं होतं. आता ते नाहीसं झालं, कारण की सर्व काही इझिली अवेलेबल. मी आता भारताबाहेर मार्केट गार्डन्स पाहिले, होमस्टेडर्स पाहिले, कम्प्लीट फार्म लिव्हिंग पाहिलं, जे कॅनिंग करून जगतात. आपल्याकडे काही दिसत म्हणजे, आणि एकेकाळी आपण पूर्णपणे स्वावलंबी होतो, आता नाही. मग आता मला एक शेतकरी म्हणून सांगा की मला जर उद्या माझं एक छोटस प्लॉट आहे, अर्धा एकर प्लॉट आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला जर माझं स्वतःच भाजीपाला उगवायचा, फक्त बाकीचं नाही जास्त होणार भाजीपाला किंवा ऑदर जे पण, तर कसं करू शकतो जसं तुम्ही करताय त्या प्रकारे? कारण हे सर्व अन्न, ताक अन्न, हे अन्न ते तर सगळ्यांनाच नाही शक्य होणार ना वेळ द्यायचा, पूर्ण वेळ द्यायचा. हा, पण तुम्ही तुमच्या घरातला जो कचरा आहे तिथून सुरू करू शकता. अच्छा, तुम्ही आता सगळ्या बाहेरून विकत घेताय, तुमच्या घरात जो कचरा साठतोय रोज, फळं खाताय कुठून तरी विकत घेताय, फळांचा कचरा आहे, चिकन बिटन खात असत त्याचं आहे, अंड्याची सालं आहे, हे काही आहे, त्याच्यापासून सुद्धा आम्ही खत बनवतो प्रत्येक तिथून तुम्ही सुरू करू शकता. आणि ह्याच्यातून लिक्विड फर्टिलायझर बनवायचं. तुम्हाला हे लक्षात घ्या की हा जो तुमचा जो कन्सेप्ट आहे ऍज अ बायोटेक्नॉलॉजिस्ट किंवा ऍज अ सायंटिस्ट, की तुम्हाला NPK द्यावं लागतं किंवा एवढे किलो नायट्रोजन, एवढं किलो हे, हा सगळा बोगस आहे. म्हणजे तुम्ही हे यात म्हणून नाही म्हणत आहे का बोगस आहे सांगतो तुम्हाला मी, की वर्षानुवर्ष जंगलं, झाडं सगळं चाललेलं आहे हवेतून नायट्रोजन घेऊन. कुठल्याही जंगलामध्ये फॉस्फरस टाकायला लागत नाही, पोटॅशियम टाकायला लागत नाही, आणि जंगलातलं कुठलाही प्राणी उपाशी मरत नाही. प्रत्येक पक्षाला खायला मिळतं, प्रत्येक प्राण्याला खायला मिळतं, प्रत्येकाची फूड चेन चालू आहे. फक्त माणूसच उपाशी का मरतोय? कारण त्यांचं प्लॅनिंग फेल होतंय आणि एक्सपोनेन्शियल पॉप्युलेशन पण होतंय. तर बेसिकली नायट्रोजन 70% हवेत आहे, त्याला फिक्स करायची एन्व्हायरमेंट तयार करत आहे. जोपर्यंत युरिया देणं चालू आहे तोपर्यंत झाडं नायट्रोजन फिक्सेशनच्या नादी लागत नाही. म्हणजे काय, की ॲझोटोबॅक्टर्स किंवा अशा यांना इन्व्हाइट करणं किंवा रूट एक्सुडेट सोडणं, त्यानंतर ते म्हणजे रायझोस्पियर मध्ये ते एन्व्हायरमेंट तयार करणं, जेणेकरून हे काम करतील, आणि मग एक्सचेंज करणं. म्हणजे आम्ही तुला शुगर देतो, तुम्हाला नायट्रोजन देतो, अशा प्रकारचं हे होणारच नाही. कारण फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक बिझनेस चालू केलं आणि तुमचे वडील म्हणले की तुमचा बिझनेस सेट होईपर्यंत दर महिन्याच्या 5 तारखेला तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो, तर तुमचा बिझनेस कधीतरी सेट होईल का? म्हणजे पैसे मिळतात तोपर्यंत. पण मग ही सायकल कशी आहे? आता तुम्हाला तसंच जर एक उदाहरण सांगायचं झालं ना, आपण घेऊ की नॅचरल सिस्टम, म्हणजे गावाकडचे शाळेतले मुलं किंवा गावाकडचे मुलं सरळ, आणि हे शहरातले मुलं कॉन्व्हेंटला वगैरे जाणारे मुलं, हे जे आपले क्रॉप्स आहेत ना ते. आता या दोन्ही जर सिस्टम मध्ये घेतलं तर हे जे क्रॉप आहे याच्यामध्ये इनपुट एवढं टाकलं जातं, पॅरेंट जे आहे लहानपणापासून त्यांच्यामध्ये खूप सारे इनपुट टाकतात, त्यांच्यामध्ये एक परफॉर्मन्स प्रेशर असतं. तशा टाईपमध्ये हे जे क्रॉप कमर्शियल किंवा मॉडर्न क्रॉप जे सिस्टम आहे ते ग्रो होतं, तर ते इनपुट बेस्ड क्रॉप ग्रो होतं. असं नाही की ते इनपुट टाकल्यानंतरच ते होणार आहे किंवा ते सर्वचे सर्व इनपुट घेणार आहे. ते मॅक्झिमम केसमध्ये हेच अंडरस्टँड झालेलं की जेवढं तुम्ही खत टाकताय ते तर ते युटिलाइज पण नाही करू शकत, किंवा ते खत त्याला प्रॉब्लेम पण करताय बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट युटिलाइज करण्यामध्ये. म्हणजे ऍडव्हान्स पण होते, 15% फॉस्फरस युटिलाइज होतो, बाकीचं स्टेबल होतो. पोटॅशियमचं पण 18 to 20% एक रिपोर्ट आहे. नायट्रोजन तर म्हणजे लिचिंग जास्त होतं. त्या उदाहरणामध्ये काय आहे की असं जर बघितलं ना तर शहरातले मुलं एक काइंड ऑफ एका ऍव्हरेज परफॉर्मन्स मध्ये असतात, मग त्यांची एक दिसून येते परफॉर्मन्स. गावाकडच्या मुलांचं तसं नसतं, ते त्यांच्या नॅचरल सिस्टम मध्ये वाढतायत आणि ते फ्रीली जगतायत. पण त्यांचा परफॉर्मन्स जो आहे, कोणी काय करेल, कोणी जास्त परफॉर्म करेल, कमी करेल, याच्यावरती काही बंधन नाही. पण अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला दोन्ही सिस्टम कम्पेअर करायचे आहे तर तुम्ही कशा स्वरूपात बघता, म्हणजे फार्मर कशा स्वरूपात बघतो की मला इल्ड काय भेटलं, इल्ड त्याला पैसे भेटणार. मिळायला वेळ आहे का? वेळ आहे तुम्हाला सांगतो, कारण जमिनीचं पोट खराब झालं. जमिनीचं पोट खराब झालं म्हणजे काय, मला एक्झाम्पल देतो की तुम्ही मनुष्य म्हणून तुम्ही फक्त चावायचं काम करता, तुमच्याकडे बाईल ज्यूस सिक्रेट होतात ते, दॅट इज सिक्रेट होतात ते वेगळे, पण तुमचं अन्न मायक्रोब्स होतं. देर आर मोर मायक्रोब्स इन युअर बॉडी दॅन युअर सेल्स, राईट? यू नो दॅट. तुम्ही त्याच प्रोफेशनमध्ये. तर जेव्हा अँटीबायोटिक घेतो तेव्हा पोटातले मायक्रोब्स मरतात आणि आपल्याला लूज मोशन व्हायला लागतं.
थोड्या दिवसांनी आपण परत फ्लोरा तयार होतो आणि परत नॉर्मलला येतो. किंवा आपण प्रोबायोटिक घेतो, थोडंसं फायबर वाढवतो, दही खातो, प्रीबायोटिक प्रोबायोटिक घेतो, राईट. प्रीबायोटिक. तर एक्झॅक्टली झालंय की जमिनीचं पोट खराब झालेलं आहे. म्हणजे खूप केमिकल टाकून आणि अँटी फंगल, अँटी मायक्रोबियल, अँटी सगळं करून पोट खराब झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, तर तिला फायबर द्यायचंय आणि तिला दही द्यायचंय. म्हणजे काय करायचंय की आपल्याला कल्चर्स बनवून त्यात सोडायचे. फायबर द्यायचं म्हणजे काय, तर काडी कचरा द्यायचा. तर जसं आपण इथे सॅलड खातो पोट स्टेबल करायला, तसं हिला जमिनीला तिथे सॅलड द्यायला पाहिजे. ते देऊन जमिनीचं पोट नीट झालं की त्यानंतर जमीन काम करायला लागेल. तोपर्यंत जमीन जुलाबच करणार आहे. कशाला तोपर्यंत म्हणजे मी बोलताना अगदी क्रूर बोलतोय. ते काइंड ऑफ अंडरस्टँड होतं. तशा जमिनी पण दिसतात की जिथे म्हणजे 12 महिने कल्टिव्हेशन असतं आणि खूप हेवी पेस्टिसाइड वगैरे, जसं अद्रक आहे, टोमॅटो आहे किंवा सगळे जे कॅश क्रॉप आहेत आणि त्यात भरपूर सारे केमिकल टाकून तशा जमिनी झालेल्या आहेत. पण त्या टाईपचे जे शेतकरी आहे ते पण तेवढेच ऍडिक्टिव्ह झालेले आहेत. आणि त्यांना जर तुम्ही म्हटले की तुम्ही म्हणजे तुमचं पोट खराब झाले, तुम्ही ब्रेक घ्या, पण त्या माणसाला जर खाल्ल्याविना थोडा वेळ पण राहता येत नाही, तर तसं तर होऊ नाही शकणार. ज्या माणसाची, ज्या परिवाराची शेती 2 एकर आहे. नाही, याचं उत्तर देतो मी. याचं उत्तर असं आहे की समजा तुम्हाला आता एक कॉम्पिटिशनला जायचंय आणि तुम्ही डायरेक्ट नॅशनल किंवा इंटरनॅशनल खेळायला जाता का? नाही. मग तुम्ही आधी गल्लीत खेळता ना एखादा गेम, किंवा छोट्या क्लासला जाता, हळूहळू करता. तसं मी 2 एकर एकदम उड्या मारू नका म्हणतोय. माझं म्हणणं आहे त्यातलं 1 गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फीट एवढं तर तुम्ही स्वतःसाठी वेगळं काढू शकता. आता 1000 स्क्वेअर फीटला मी आता हलवणारच नाही, काही झालं तरी एवढं तुम्ही करू शकता. 2 एकरामधून 1 गुंठा मी काढला तरी 79 गुंठे त्याला मिळणार आहे, राईट. तर तेवढं वेगळं काढलं आणि त्याच्यात त्याला लक्षात आलं की यार हे आपण करू शकतो. मग एकाचे 5 करा, 5 ते 10 करा, 10 ते 20 करा, म्हणजे अर्धा एकर असं करत 20 ते 40 करा, दरवेळेला दुप्पट करत जा आणि तुम्ही तुमची पूर्ण शेती कन्वर्ट करा. मला पूर्ण कल्पना आहे की एखादा माणूस 2 एकरावर पोट अवलंबून आहे, तर पैसे कसं करायचं. तर एवढा मोठा घास खायचाच नसतो, कोपऱ्याने खायचं असतो. आता तुम्ही हा जो कन्सेप्ट किती जणांना सांगितला, किती जणांना पटतोय पण करत नाही किंवा पटतच नाही. आता बघा माझ्याकडे शुक्रवार आणि शनिवार 80 ते 100 लोक येतात. ओके. आणि त्यातले सगळे ऐकून जातात असा प्रकार, काहीतरी सिमिलर गोष्ट. आता इम्प्लिमेंट किती झालंय मला कल्पना नाही. तर ते इम्प्लिमेंटेशनचं काय वाटतं तुम्हाला? आता जर मी उद्या करायचं म्हटलं ना, तर मला एकच प्रॉब्लेम जाणवलं की मी एकतर याला जर 1 गुंठा आहे त्याला जर करायचं ठरवलं तर मला साधारणतः डेली काही ना काही इनपुट द्या. जसं हे तुम्ही इनपुट तयार करता, तर हे घरी तयार करावं की शेतात जाऊन परत मेंटॅलिटी, माइंडसेट बदला. मी इनपुट मधून एनपीके देतच नाहीये, लक्षात घ्या. माझं माइंडसेट आहे मी इनपुट मधून एनपीके देणार नाहीये, मी काहीच देत नाहीये. मी इनपुट काय देतो माहितीये, मायक्रोब्स. आणि मायक्रोब्सला फीड. मी क्रॉपला फीडच करणार नाही. ओके. मी फक्त मायक्रोब्सला फीड करतो. आता जर टोटल कन्सेप्ट ती आहे. एक जर तुम्ही जसं केलं ना, तसं मी 1 ड्रमचं करायचा विचार केला. मी 1 गुंठ्याच करायचं ठरवलं आणि 1 ड्रमचं. तर मी कुठून सुरुवात करू? घरीच करू का तो ड्रम? घरीच करा. घरीच. आणि तुम्ही हा विचार नका करू की मी मका लावतोय, मकाला एवढा नत्र लागतं आणि म्हणून मी या नत्राला शेणखतामध्ये 2% नत्र आहे म्हणून मी एवढे टन शेणखत टाकलं तर ते नत्र मिळेल. हा विचार आहे, हा झाला तुमचा मॉडर्न केमिकल विचार. तुमचा विचार आहे की नत्र हवेत 78% आहे, ते फिक्स करायला जीवाणू लागतात आणि जीवाणूंना खाद्य द्यायला मला काय करायला लागेल. पूर्ण विचारच तुमचा कन्सेप्ट एनपीके विसरून जा, मायक्रोन्यूट्रिएंट विसरून जा आणि जीवाणूंना खाद्य द्या. जीवाणूंना खाद्य काय द्यायचं, तर सगळा कचरा जीवाणूंचं खाद्य. मग घरचा स्वयंपाकघरातला कचरा सुद्धा खाद्य, इथलं तण आहे ते सुद्धा, तण कापून इथे टाकलं तरी ते खाद्य आहे. ऍब्सोल्युटली एव्हरी ऑर्गॅनिक मॅटर यू फाइंड इन द वर्ल्ड. मग मेलेले प्राणी सुद्धा जीवाणूचं खाद्य. ह्या गोष्टीसाठी आहे ना, युरोपियननी नेट झिरोचा प्रोजेक्ट काढला होता. 2030ला कम्प्लीट व्हायला पाहिजे तो 10 वर्षांमध्ये. तर त्यामध्येही त्यांनी तेच म्हटलं होतं की आपण केमिकल फर्टिलायझर, सगळे फर्टिलायझर हे करून टाकू आणि जे बायोलॉजिकल्स आहेत ते ऑलरेडी ते वर्क करत होते, फक्त आपण त्यांना बाजूला केलं होतं, त्यांना रोलमध्ये आणू किंवा प्लेमध्ये आणू. इंटरफेअर करणं बंद करू. इंटरफेअर करणं पण नाही, पण ते पण आपल्या इंटरफरन्सनच होईल ना, कारण ते बंद झालेले आहे. ठीक आहे. आता ऍडिशनल जर आपण चांगले मायक्रोब्स जे आहेत ते सॉइलमध्ये टाकणं चांगलं की वाईट, मला ते सांग. परत मी म्हणतो, चांगले किंवा वाईट मायक्रोब्स हे तुम्ही ठरवले. ओके. सृष्टी, नेचर कुठल्याही माणसाला हा चांगला माणूस, हा वाईट माणूस, हा चांगला मायक्रोब, हा वाईट मायक्रोब असं म्हणत नाही.
म्हणजे फॉर एक्झाम्पल हुमणी आळी आहे, ऐकलोच नाही आता किड्यावर येतोय. हुमणी आळी आहे, वाळवी आहे. वाळवी तुमच्यासाठी वाईट आहे कारण तुम्ही मेलेल्या लाकडाचं फर्निचर बनवलंय कशाला, पण वाळवीचं कामच मेलेलं लाकूड खाणं आहे परत निसर्गाचं. त्यामुळे जरी तुमच्यासाठी वाळवी वाईट आहे कारण तुमच्या मेलेल्या लाकडाचं फर्निचर ती खातीये, पण अख्खं सृष्टीमधलं मेलेलं लाकूड परत मातीत मिसळणं हे वाळवीचं काम आहे. त्यामुळे ती तिचं काम करते, ती काहीही वाईट नाही. जसं हुमणी आळी डेट्रिटिव्होरस आहे. हुमणी आळी माहिती आहे ना, म्हणजे किंवा ग्रब्स, व्हाईट ग्रब्स खालून येतात ते. व्हाईट ग्रब्सचं कामच आहे सडलेली मुळं खाणं. तुम्ही सगळी जमीन साफ करता, दात कोराला काढी नाही म्हणून उड्या मारता, खाजी हे दाखवता अरे आमची शेत बघ किती स्वच्छ आहे, दात कोराला काढी नाही. हुमणी आळीला सगळं अन्न तुम्ही काढून बाहेर करून जाळता आणि मग ती बिचारी तुमचं पीक खाते. माझ्या शेतामध्ये अर्ध्या इथे वीजभर घेतलं की व्हाईट ग्रब लागतात. माझ्या शेतामध्ये माझं एकही पीक ती खात नाही कारण मागच्या वर्षीची भेंडी, मागच्या सीझन मधला टरबूज असेल किंवा भोपळा असेल किंवा काही असेल त्याची मुळं खाली आहे, ती मुळं तशीच सोडतो, जमीन हल्लीच नाहीये. हुमणी आहे ते मुळं खाते आणि त्याचं कंटिन्युअस हे बनतं, खत बनतं आणि कंटिन्युअस कार्बन रिलीज होतो. हे सगळे फंडामेंटल्स आहेत. हुमणी तुमच्या शेणखतात काय येते, शेणखतात का दिसते, कारण तिचं काम आहे ते कुजलेलं खाणं, म्हणून तर तिकडे ते अंड देतात. पण मग ते कसं आहे की शेवटी ते जरी नॅचरली फिट काम असलं तरी ते आपल्या क्रॉपला धोका होईल नाही, म्हणजे होतच नाही असं नाही. जर काही नसेल, काही केसेसमध्ये होईल, तर थोडी जरी आशंका दिसली. आता हे तुम्ही फवारण्या बघतात, द्राक्ष झाले, बाकीचे पोमोग्रेनेट झालं, याच्यावरती सगळ्याच वेळेला रोग नसतो, पण त्याच्या फवारण्या किती भयानक आहे. कारण की यील्ड खूप, म्हणजे यील्डला जो भाव भेटणार आहे तो खूप मोठा आहे, तर त्याचा जो रिवॉर्ड आहे तो आपला क्लीन असायला पाहिजे. ती जी क्लीन शीट मेंटेन करायची आहे तुम्हाला, त्याच्यासाठी तर तुम्ही हे करणारच ना की माझा प्रोडक्ट अजून बेटर. तुम्हाला माझी भेंडी एकही आळी आणि एकही माव्याशिवाय भेंडी करतो आणि मी नाव फवार. तुम्ही माझं कोबी पाहिलं आता, कोबी पाहिलं, कोबीवर मावा होता, आत उघडून पाहिला ऍफिड होतं, कुठे होतं नाही. टोमॅटोवर थोडा मावा होता, पण तो खायला लागल्या बिटल आहे, लेडीबग बिटल. ओके, या जगात प्रत्येक गोष्ट खायला काहीतरी निर्माण केलं. तर तुम्हाला फक्त ना विश्वास ठेवायचा आणि थोडंसं हे करायचं. माझं टोमॅटोचं पीक वाया जाणार आहे का? नाही. तुम्ही पाहिलं क्वालिटी किती सुंदर आहे. त्याला थोडंसं सपोर्ट करायचं असेल तर जे आपण खत बनवतो ते खत थोडंसं त्याच्यावर, म्हणजे जे लिक्विड फर्टिलायझर तेच मारायचं. याला कसं म्हणाल माहितीये का मी, म्हणजे जो कम्प्लीट कन्सेप्ट आहे तो प्रॉफिटेबल आहे हे मी सांगू शकतो. कशा प्रकारे की एक तर तुम्ही जे इनपुट वरती खर्च करताय ते काही नाही. तुम्हाला जे परचेसचं बिल आहे, जे फार्म इनपुटचं ते नाही, त्याच्यामुळं तो एक विषयच गेला. तुम्हाला फक्त आहे फार्म लेबरचं. त्याच्यात पण जर तुम्ही स्वतः काम करताय आणि बाकीचं तुम्ही जे ऑटोमायझेशन केलेलं आहे तसं जर असेल तर इनपुट्स फार लो होऊन जातात. त्याच्यानंतर जे मी प्रश्न तुम्हाला उचलले होते की क्रॉप्स अनइव्हन आहे, क्रॉपचा जो विगर आहे तो सर्वसारखा नाहीये, वगैरे वगैरे गोष्टी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये असं जर झालं की क्रॉप लॉसेस जे आहे ते 80% जरी त्यांनी यील्ड जरी दिली तरी ते हायली प्रॉफिटेबल होऊ शकतं कमर्शियल. 80% पण नाही मिळत. मी असं म्हणतो तुम्ही 101 रुपये खर्च करता, 106 रुपये मिळवता. तुम्हाला वाटतं 106 रुपये मिळाले माझ्या शेतात आणि तुम्हाला मिळाले 5 रुपये. 5 रुपये तर ते माझा मी 1 रुपया खर्च करतो, मला 6च यील्ड मिळालं, 6 तरी मला 5 रुपये मिळाले. मला 6 यील्ड नाही मिळत, मला 100 यील्ड मिळत. लक्षात 100 नाही 90 मिळालं साहेब. तर माझा जो प्रॉफिट मार्जिन इट्स क्वाईट हाय. ते लो बजेट हाय बजेट मूव्ही नाही त्याच्यासारखं आहे की तुम्ही 500 करोडची मूव्ही लावून 600 करोड कमवले तरी काही नाही कमवले, पण तुम्ही 20-30 करोडची मूव्ही बनवून 100 करोड कमवले तरी खूप जास्त. या टाईपमध्ये फार्मर जे आहे ना, फार्मरचा अल्टिमेट विचार ते नाही करत. ते बोलतात कोणत्या भाषेमध्ये की माझे टोमॅटो कितीचे गेले, मग त्याच्यामध्ये ते एक वेळेला लावतात की त्यांनी काय इनपुट वगैरे टाकलं, पण स्वतःच लेबर, मग घरची बाई असेल तिचं लेबर किंवा मुलांनी काय काम केलं, ओव्हरऑल सगळ्यांनी किती तास दिले त्याचं कोणी लावत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू, तुम्ही स्टॉक इन्व्हेस्टमेंट करता? हा करतो. ओके, तुम्ही कुठल्या एका, समजा तुम्हाला 1 करोड रुपये आहे तुमच्याकडे, तर तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये लावाल? 1 करोड ते एका स्टॉकमध्ये कसं लावणार? एक्झॅक्टली. तर तुम्ही 1 करोड एका स्टॉकमध्ये लावत नाही, पण शेतकरी त्याचे 1 करोड एका स्टॉकमध्ये लावतो. म्हणजे तो त्याच्याकडे 2 एकर शेती आहे, तो 2 एकर कांदा करतो, त्याकडे 2 एकर शेती आहे, तो 2 एकर टोमॅटो करतो. तो स्टॉक पडला म्हणजे टोमॅटो पडला की तो मेला. तर जसं तुम्ही पोर्टफोलिओ बॅलन्सिंग करता
तसं मी माझ्याकडे पोर्टफोलिओ बॅलन्सिंग केलं. तुम्ही मागे वळालात तर तुम्हाला 24 भाज्या दिसत आहेत. त्या 24 भाज्या ह्या माझा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन आहे. आणि फक्त तेवढंच नाही, म्हणजे या सेगमेंट मधला पोर्टफोलिओ डायव्हर्सच आहे. प्लस मी 32 प्रकारची फळ झाडं लावली आहेत. प्लस खाली माझ्याकडे गहू येतोय, नंतर इथे मका येतोय, नंतर इथे तुती आहे. तिथे आता हे जे 4-5 एकर आहे त्याच्यामध्ये हे करणं ना हे इम्पॉसिबल आहे शेतकऱ्यासाठी. कशा प्रकारे की जी मेंटॅलिटी की क्लीननेस जी आहे फार्मची ती असायला पाहिजे, आखीव रेखीव, त्याच्यानंतर बाकीचं सगळं तशा पद्धतीनं जर कोणी करायला झालं तर ते पागल होऊन जाईल. या एवढं सगळं एवढंही डायव्हर्सिफाय असावं असं माझं म्हणणं नाहीये, पण मग या प्रकारे केलं तर ते चांगलं आहे. म्हणजे मी बरेचसे शेतकरी ते करतात ना, छोटे शेतकरी ते करतात. पण आता जसे माझे काकां तेच आहे, त्यांना भरपूर 15 म्हणजे 20-25 एकर शेती, बागायती शेती. तर ते एकाच वेळेला 4 एकर टोमॅटो, 4 एकर टरबूज लावून देतील वगैरे त्या टाईप. तर ते कसं असतं की काही वेळेला ते स्टॉक्स जसं म्हणले ना तुम्ही तसं पडतं की एकदम पडून जातं, काही वेळेला मग बंपर. आता लोकांना मी सगळं चांगलं दाखवतो तसं वाईटही दाखवतो. या क्षणाला माझ्याकडे अंडी बंद आहे, कारण माझ्या आधीच्या कोंबड्या आहेत त्या म्हाताऱ्या झाल्या, त्यांना कलिंगसाठी दिलं, कट केलं, विकून टाकलं. नवीनच्या कोंबड्या आहेत त्या 120 दिवसाच्या आहेत, तर मग अजून 1 महिना आहे अंड्याला, त्यामुळे माझ्या अंडी बंद आहे. दुसरं पाऊस जास्त चालला नोव्हेंबर पर्यंत, तर त्यामुळे माझी भाजी उशिरा आली. त्यामुळे भाज्यांचा जो माझा साधारण एक 50-60 हजार रुपये महिना होतो तो खूप कमी झाला. तर त्यामुळे ते पण माझं दूध स्टेबल आहे, माझं नॉनस्टॉप दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट चालू आहे, तर माझा फार्म बंद नाही पडला. समजलंय? माझा ना धंदा गोम असते ना, घोण तिथे 100 पाय असतं माझा, सेंटीपेड्स तसा आहे. ती गोम चालते ना, तेव्हा 1 पाय कापून टाका तरी ती चालते, दुसरा कापा काही चालते. तिचे जोपर्यंत जवळजवळ एक 90 पाय कापले जातात तरी ती चालते, ती 4 पाय. असं आहे की आमचा फार्म बंद पडत नाहीये, कारण आम्ही धंदा गोमेसारखं करतो, 100 गोष्टी करतोय. आणि तसंच त्या 100 गोष्टींमध्ये पण 100 डायव्हर्सिफिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणजे भाजीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, फळामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, पिकामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, प्रत्येक ठिकाणी. नुसतं दूध विकत नाही आम्ही, दुधात डायव्हर्सिफिकेशन आहे आमच्याकडे. पनीर बनतं, दूध बनतं, पनीर बनतं, दही बनतं, ताक बनतं, लोणी बनतं, तूप बनतं. तर त्यामुळे ते काय होतं की जे पॉइंट प्रूव्ह करण्यासाठी करताय असं वाटतं, म्हणजे माझं मॉडेलच झालं की हे शेतकऱ्यांनी किंवा कोणालाही वाटेल की पॉइंट प्रूव्ह करतोय बाबा, हा काय याला काहीतरी पॉइंट प्रूव्ह करायचा, पण मला तर माझं रोजी चालवायचं. तो ऍक्सेप्टन्स लेवल तिथे कमी होऊन जाते ना. मेन कळायला का तुम्हाला की तुम्ही करताय, तुम्ही एक्सपेरिमेंटल शेतकरी, पण जो दुसरा शेतकरी जो तो म्हणेल की मी कमर्शियल शेतकरी आहे, मी ते नाही करू शकत. ऐका ना, आता मी त्याला त्याचं उत्तर असं देतो की आम्ही तुमच्यासारखे कमर्शियल शेतकरी नाही. म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही महिन्याला 1.5 लाखाचं दूध विकतो, 60 ते 80 हजाराची भाजी विकतो, 60 ते 80 हजाराची अंडी विकतो. मागच्या वर्षाला आम्ही 36.5 लाखाचा बिझनेस केलाय. तुमच्यासारखं कमर्शियल नाही बुवा, आम्हाला जमत नाही. कशाला? म्हणजे हे हा टोमणा आहे. हा टोमणा असा आहे की कमर्शियल शेतकरी ह्याच्याहून काय वेगळा असावा. म्हणजे 36.5 लाख आमचा बिझनेस आहे. आणि तुमचं त्याच्यामध्ये खर्च किती? एक मिनिट, आमच्याला हे लावायचं राहिलं होतं तरी रुपी 1 मिनिट, ते हे घेत आहे का नाही काय माहिती. ते बॅग कुठं? सॉरी. त्याच्यामध्ये कोंबड्यांमध्ये साधारण 25% मार्जिन आहे, गाईंमध्ये 33% मार्जिन असते, आणि व्हेजिटेबल्स मध्ये 85% मार्जिन वर काम होऊ शकतं. आम्ही मॅक्झिमम आमच्या शेताचे आम्ही रिइन्व्हेस्ट करतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कायम नवीन मशिनरी विकत घेताना बघता, कारण आम्ही आमचा नॉनस्टॉप पैसा रिइन्व्हेस्ट करतो. आता प्रयोग कसा करता येतो की आजोलाचे बेड विकत आणले, कुठून आणतात, तर आमचं रिइन्व्हेस्टमेंट आहे. आम्ही नवीन शेड मारलंय, तुम्हाला माहिती आहे माझं कोंबडीचं शेड आहे. लोकांना 10-12 लाख रुपये आणि 20 लाख रुपये कोंबडी शेडला खर्च करतात. माझं पहिलं शेड बांबूचं होतं, आणि ते जुन्या बांबूचं होतं माझ्या भाजीच्या, ते फुकट होतं. त्यानंतर मी दुसरं शेड मारलं जे 65 हजाराचं शेड आहे, आणि माझं दुसरं जे शेड आहे 65 हजाराचे माझ्या कोंबड्यांनी पैसे मिळवले त्या शेडसाठी. असं काय म्हणतात. तर माझ्या कुठल्याही धंद्यामध्ये, म्हणजे माझ्या पहिल्या शेडमध्ये ज्या कोंबड्या पाळल्या त्यांनी पैसे मिळवले की आमच्यासाठी नवीन शेड बांधा, आम्ही त्यांच्याच पैशाने त्यांचं नवीन शेड बांधतो. आता हे शेडचे पण पैसे आम्ही वसूल करूया. तर तसंच आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट बद्दल आहे. आता तुम्ही हदगाचं इथे मंडप बघताय, सुरुवातीला 70 ते 80 हजार रुपयाचा बांबूचा मंडप आम्हाला लागायचा. 2 ते 3 वर्ष चालतो, 2 वर्ष चालतो, परत मोडा. आता आम्ही प्रयोग असा केला की लाईव्ह हदग्याची झाडं लावले.
आणि त्याच्यामध्येच मंडप बांधतो. की काय होतं की तो कॉस्ट कटिंग होतं. तर आमचं प्रत्येक मॉडेल हे इतकं कॉस्ट कटिंग बेस्ड आहे की तुमच्या मार्जिन्स वाढत जातात. आता हे प्रत्येक जे मॉडेल आहे ते तुम्ही कशा म्हणजे तुम्ही कोणाचं बघून केलं की तुम्ही 100 वेळा चुकून. आता बांबूचं जे ओरिजिनल मॉडेल आहे ते आकाश चौरसिया म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांचं मल्टीलेअर क्रॉपिंगचं मॉडेल आहे. तर त्याचं स्ट्रक्चर घेतलं आम्ही, पण त्याची पिकं नाही घेतली. ते खाली हळद, आधी पालेभाजी नंतर हळद करतात आणि वरती ते एक कुंदरू म्हणजे तोंडलं करतात. आम्ही त्याच्यामध्ये साधारण 24 प्रकारच्या भाज्या लावून टाकल्या आणि त्याच्यामध्ये पण आम्ही 6 क्रॉप्स पर बेड असं पॅटर्न बनवलं. त्यामुळे ग्रीन मल्चिंग आहे तर ते पण त्यांचंच आहे का ते जे तुम्ही नाही, ह्या मल्चिंग शीट आम्ही ऍड केल्या. ह्याच्या वीड मॅट आहेत ह्या आम्ही ऍड केल्या. म्हणजे तुम्ही जे ग्रीन मल्चिंग मेथी पूर्ण टाकणं, हे मेथी पूर्ण टाकणं अशा आकाश चौरसियाच्या मॉडेलमध्ये आहे. आम्ही त्याच्याबरोबर वीड कंट्रोल मॅट्स ऍड केल्या. ओके. नंतर आम्ही त्याच्यामध्ये पॅटर्न्स असे बदलले की 6 पिकं घेता येतील. ओके. 6 पिकं कॉन्झिक्युटिव्हली एका म्हणतात मागोमागे. मग त्यामुळे त्याच्या एकाच जागेमध्ये आम्ही 6 पट उत्पन्न काढायला सुरू असते. 6 पट उत्पन्न. कारण आम्ही ते रिअल इस्टेटचा पूर्ण वापर. आमचा कन्सेप्ट आहे फोटोसिंथेसिस पर स्क्वेअर फीट वाढवून परत त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढेल. एक्झॅक्टली, फोटोसिंथेसिस पर स्क्वेअर फीट वाढवायचं. आणि कार्बनचं जे म्हणजे ओव्हरऑल जे सॉइल कार्बन आहे ते पण खूप जास्त वाढेल आणि हेल्थ वाढेल. सॉइल कार्बन वाढतो, त्यांनी मायक्रोज वाढतात. मायक्रोज वाढले की कम्प्लिटली ऍग्री आहे मी. जे खाद्याचा हे आहे तर ते किती म्हणजे एक केव्हापर्यंत ठेवता तुम्ही म्हणजे रोटेशन कसं करता? 5 वर्षाचं लाईफ आहे खाद्याचं. 5 वर्ष तसंच राहणार. आणि ओव्हरऑल बघितलं तर हातगा आणि हा प्लॉट केवढा आहे आता? हा फक्त अर्धा एकरचा आहे. कारण मला जो एक्सपेरिमेंट करायचा होता तो मी अर्धा एकर केला. आता आम्ही खाली अजून अर्धा एकरचा जो प्लॉट आहे तर त्याची जर यील्ड लावली आपण तो काय प्रॉफिटेबिलिटीचा जरी ह्या मल्टीलेअर क्रॉपिंगच्या या पूर्ण मल्टीलेअर क्रॉपिंग मध्ये असेल तर आम्हाला साधारण एक 200 किलो भाजी, 200 ते 250 किलो भाजी एकत्र मिळून काढता येते आठवड्यातून एकदा. म्हणजे दोनदा 200 400 किलो आठवड्याला. ओके. आणि पाण्याची रिक्वायरमेंट कसं पडते जर एवढ्या प्रमाणावर? जर याची गंमत अशी आहे की याच्यात आम्ही स्प्रिंकलर वापरतो आणि ड्रिप पण वापरतो. आणि स्प्रिंकलर चालवलं तर खूप कमी पाण्याने आम्ही हे करतोय. दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमचं पाण्याची पण अजून रिड्यूस होते. कारण हातगा आम्ही त्याला वाढू देतो आणि खाली सावली करतो. तर तुम्हाला असं वाटेल की जेव्हा आपल्याला हे करता येत नाही, कोथिंबीर करता येत नाही उन्हाळ्यात लोकांना, आमच्याकडे इथे कोथिंबीर. तर आमच्या पाण्याची रिक्वायरमेंट रिड्यूस झाली. आम्ही वीड कंट्रोल मॅट्स टाकले. पावसाळ्यात सगळं पाणी त्याच्यावर साचून खाली जिरतं. आमच्या दोन्ही विहिरींना इतकं पाणी लागलंय की आता आम्हाला नॉनस्टॉप पाणी उपसा पाणी राहत नाही. पण आम्हाला तेवढ्या पाण्याचीच गरज नाही. आमचं सगळं स्ट्रक्चर असं केलंय की कमीत कमी पाण्यामध्ये ते व्हावं. तुम्ही एवढं पाणी दुसऱ्या क्रॉप्स वरती का बरेच एक्सपेरिमेंट केले जसं की ऊस आहे किंवा अदर जे कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू अद्रक आहे जे हायली व्हॅल्युएबल क्रॉप असं म्हणतात. अद्रक आणि हे आपली हळद हे करता येईल. पण ऊस, सोयाबीन आणि कापूस मी आयुष्यात कधीच करणार. ऊस, सोयाबीन आणि कापूस कधीच करणार नाही. हे तिन्ही क्रॉप नॉनसेन्स आहे त्याच्यामध्ये. मुख्यतः हे तिन्ही क्रॉप्स खाता येत नाही आणि ह्याच्याच मुळे शेतकरी आपटतो. मग आपण उघडं बसलो असतो मग आता ह्याच्यापेक्षा हेम्प क्लोथ आपल्याकडे त्याला परवानगी नाही. ज्यूट पण त्याचे खूप रिजिड असताना नाही, सगळ्यात मऊ होतात. अच्छा. म्हणजे ते फक्त फर्स्ट यूजला थोडं हे होतात. नंतर आता केळीपासून साड्या पण राहिल्या. केळीपासून ते म्हणतात ना ते सेल केलं नाही. मग ते सेल केलं ते जास्त हे सगळ्यात स्वस्त आहे म्हणून हे कॉटन. पण आता कॉटनचा प्रॉब्लेम काय झालाय जोपर्यंत मेकॅनाइज होत नाही आपलं. आता एक चायनाचा रिसेंट एक रिसर्च पेपर आहे त्यामध्ये चायनाने तर थांबवलंच. चायना पण मोठ्या प्रमाणावर करतो त्यांच्याकडे मेकॅनाइज असून सुद्धा. कारण ऑदर लेबर इंटेन्सिव्ह एवढं जास्त येते त्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणे वेगळे क्रॉप. हेम्प बेस्ड क्लोथ्स फेसबुकवर आले. मी खूप विकत घेतले. कॉटन घातलंय मी आता, पण मी खूप विकत घेतलंय. मला आवडायला लागलंय. बेसिकली तो एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे. हेम्प इतका सुंदर अल्टरनेटिव्ह आहे की इव्हन पेपर मिलला त्याचं आउटपुट जाऊ शकतं. आणि ते कितीतरी पट आउटपुट देतं फॉरेस्ट. ते पण खूप वॉटर कन्झ्युमिंग क्रॉप आहे ना समजा खूप जास्त. पण ते तिकडेच होतं शेवटी जर बघितलं. नाही असं नाही, खूप पाणी नाही लागत. नाही का?
आहे, पण कसं आहे की ऊस तर नकोच, नसायलाच पाहिजे. खरं तर साखर खाणंच बंद केलं पाहिजे. हा, आताची जी गरज आहे हो, हो. त्यामध्ये साखर खाणंच बंद केलं पाहिजे लोकांनी. कॉटन आता लोक सोडतात आहे. सोयाबीन सगळ्यांना इझी वाटतं. सोयाबीन तुम्ही याच्यामुळे विचार करा ना, सोयाबीन तर तसं बघितलं तर तुमच्या कन्सेप्टनुसार सोयाबीन चांगलं क्रॉप आहे, तुम्ही त्याला काबर नाही खाता म्हणा. येत नाही. तुम्ही सोयाबीन आता direct ऑइल enjoy करू शकत नाही. सोयाबीनचे सगळ्या म्हणजे आता मी जपानमध्ये राहिले त्यामुळे सोयाबीन पासून असे चांगले प्रोडक्ट आहे. आपण फक्त तेलच खातो ते, आपण तेल खातो, सोया चंक्स सोया चंक्स खातो. हा, पण हा, मग पण- तसं जर बघितलं तर टोफू आहे, जे की सोयाबीनचं जे मेन जर असं प्रोडक्ट बघितला की जो पनीरला डायरेक्ट रिप्लेस करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. हो. पनीर तर आता म्हणजे खावं की नाही खावं याच्यावरच क्वेश्चन आहे. सोयाबीनला सुद्धा अशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही थोडा रिसर्च केला तर सोयाबीन कडला पण इश्यूज आहेत. पण ठीक आहे, हा, हा. असं म्हणू शकत नाही, कारण मॅक्झिमम एशियन कंट्रीज त्याच्यावर चालतात, म्हणजे साऊथ एशियन. नाही म्हणजे प्रोटीन आपल्यासारख्या देशाला जर बघितलं ना व्हेजिटेरियनच्या हिशोबाने तर प्रोटीनचा सोर्स एक चांगला आहे सोयाबीनचा. पण मग ते खाण्यामध्ये तशा प्रकारे नाहीये म्हणून आपण खात नाही. हा, पण मग जे अद्रक वगैरे आहे ना ते क्रॉप, तर ते क्रॉप खरंच चॅलेंजिंग आहे. आता तुम्ही तुमचं हे बघितलं मी पोमोग्रॅनेट, ते पण एक चॅलेंजिंगच क्रॉप आहे. तुम्ही द्राक्ष पण लावलं, पण ते जेव्हा फ्रुटिंग होते ना तर तेव्हा ते हायली चॅलेंजिंग होऊन जातात. ते कमर्शियल शेतकरी आहे ना त्यांना आतापर्यंत अनारला गेल्या बिल्या आलेलं नाही, हा, कारण आम्ही त्याचं एक्सेस पाणी देऊन लाड करत नाही. हा, ते ऍक्च्युली आहे वाळवंटातलं पीक. हा. त्याला लिमिटेड पाणी पाहिजे, त्याला प्रोटीन त्याला जमीनच खडकाळ पाहिजे हा, मुळात. तर त्यामुळे त्याला तसंच ठेवलं तर त्याच्यावर रोग येत नाही. हम्म, त्याचं खूप लाड गेले तर रोग येतात. हम्म, आणि लक्षात घ्या की मी माझ्या फवारणीबद्दल असं मत आहे की सर्दीचं औषध घेतलं हम्म, तर सर्दी एक आठवड्यात बरी होते. हम्म. आणि औषध नाही घेतलं तर 7 दिवस लागतात. हम्म. म्हणजे काय म्हणणं आहे माझं की 2-4 ते Same च आपल्याकडे period मला कसं वाटतं की अनार जे आहे ना आपल्याकडे फोर्सफुली उगवल्यासारखं एक पीक आहे. कारण की मी अफगाणिस्तानचा एक शेतकरी आहे ना त्यासोबत बोललो होतो. आता त्यांच्याकडे जे अनार होतात ना त्याचे लिटरली खादग्याचे कसे झाड आहे तसे झाडं पसरलेले झाडं असतात असे पूर्ण. त्यांना ते काही करत नाही. पण त्यांच्याकडे नॅचरली ड्राय आणि कोल्ड असं एक एन्व्हायरमेंट आहे आणि त्यांची सॉइल पण, त्याच्यामुळे त्यांना लिटरली काही लागत नाही. त्यांचे फळं खूप मोठे असतात आमच्याकडे त्यांच्या 350 ग्रॅम पर्यंत अनार झालाय आणि आम्ही काहीही करत नाही. बॅग लावत नाही, खालूवरून आच्छादन घालत नाही, ऍब्सोल्युटली काही करत नाही. फक्त आता इनपुट मध्ये तुम्ही 2 देतात म्हणजे शेण तर तुमच्याकडे होतं ते. शेण आम्ही कुठे वापरू सांगतो, आम्ही त्याचं वर्मी कंपोस्ट करतो 100% वर्मी कंपोस्ट आम्ही पालेभाजीच्या वेळेला टाकतो. अच्छा, पालेभाजी टाकताना आम्ही डायरेक्ट शेणाचं इनपुट नाही देत. नाही, आम्ही पूर्वी शेणाचं पंपिंग करून शेतात सोडायचो. म्हणजे डायरेक्ट शेणाचं पाणीच शेतात सोडायचं. हा. पण ते आता आमचं आता गाई पूर्ण मोकळ्या आहेत, ते शेण जमाच होत नाही, त्यामुळे ते करत नाही. तर आम्ही त्याचं वर्मी कंपोस्ट करतो. आणि वर्मी कंपोस्ट करण्याचा एफर्ट कशाला टाकायला पाहिजे? जर शेण तर ते तर नॅचरलीच एक स्वतःच चांगलं न्यूट्रिएंट आहे. परत त्यांच्या डेटमधून आलेले वेगवेगळे मायक्रोब्स पण तसे शेतामध्ये जातात. तुम्ही आता बायोटेक्नॉलॉजी हा, रुमेन मायक्रोब्स हे सॉइल काम करतात नाही ते तर नाही करत. रुमेन मायक्रोब्स हे सॉइलसाठी त्या मनात युजलेस आहे, राईट. तर आम्ही वर्मी कंपोस्ट करण्याचा काम असं आहे पूर्णच नसतील, काही जगत पण असतील सांगता नाही की ओव्हरऑल सगळेच मायक्रोब्स तिथे राहणारे असतात. सॉइल मायक्रोब्स आर डिफरंट, रुमेन मायक्रोब्स आर डिफरंट. हा, हे तर म्हणजे गाईच्या शेणातून येणाऱ्या मायक्रोब्सनी जमीन चांगली होईल हे काही नाही. पण गांडुळाने जर शेण खाल्लं, गांडूळ इज अ कॅरियर ऑफ मायक्रोब्स, त्याचं ती मायक्रोब्सची बस आहे खायच्या. तर गांडूळ ऍक्च्युली पोटातून फक्त शेण इकडून तिकडे करतो आणि त्याचं ऍक्च्युअल अन्न मायक्रोब्स आहे, राईट. त्याचं ऍक्च्युअल अन्न, पण त्याच्या विष्ठेत तेवढे मायक्रोब्स आहेत. त्यामुळे शेण हे गांडुळाला इनपुट होऊन मायक्रोबियल पॉप्युलेशन वाढवायला मदत करतं. त्यामुळे मी वर्मी कंपोस्ट 100% करतो आणि करत राहणार. कारण मला रुमेन मायक्रोब नकोय, मला त्याच्यामध्ये अजून कंपोस्टेड मायक्रोब पाहिजे. कंपोस्ट इज द बेस्ट वे टू ग्रो एनिथिंग. म्हणजे आम्ही जॉन्सन सो मेथडने कंपोस्टिंग पण करतो. ते तर नेचरनंच शिकवली, नेचरनंच केलेली गोष्ट. आम्ही खूप कंपोस्टिंग, नेचरचं ओव्हरऑल कामच एक आहे की निर्माण करायचं आणि त्याला पूर्णपणे तोडायचं. पूर्णपणे तोडून जो एक मटेरियल बनतं त्याच्यातूनच चांगले झाडं निर्माण होतात. तेच होत आलेलं आहे. माझा एक व्हिडिओ पाहिला असेल तर पंचमहाभूतातून येणं आणि पंचमहाभूतात विलीन होणं हे मी एक पूर्ण एक्सप्लेन केलं जातं. की 70 किलोचा माणूस ला अग्नी दिली की 2.5-3 किलो राख उरते.
तर अग्नी हे ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतं. हा, हा. वायूमध्ये जे वायूपासून आलंय ते वायूत निघून जातं. हा, हा. नंतर ती राख आणि विष्ठा आपण नदीत सोडतो. हम्म. तेव्हा सल्फेट्स, क्लोरेट, फॉस्फेट्स, वॉटर सोल्युबल एव्हरीथिंग गेट्स डिझॉल्व्ड इन वॉटर हम्म. आणि उरलेलं सेडिमेंट होऊन नदीच्या खाली जमिनीत जातं. हम्म. तर वायू झाला, अग्नी ट्रान्सफॉर्मेशन करतो, वायू तत्वात गेलं, जलतत्वात गेलं आणि अर्थमध्ये गेलं. हम्म. आणि हे सगळं घडतं कुठे? तर आकाश. आकाश. परत येताना पण हवेतून कार्बन डायऑक्साईड, पाण्यातून हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन चेन, 98-99% झाड असं, हम्म. नायट्रोजन अगेन फ्रॉम एअर, हेवी मेटल्स फ्रॉम सॉइल हम्म. आणि सल्फेट, क्लोरेट, फॉस्फेट्स या डिझॉल्व्ह झालेल्या पाण्यामधून जे येतात ते हम्म. असं सगळे मिळून परत झाड तयार होतं. हम्म. तर जसं येतं तसंच जातं, पंचतत्वातून येतं, पंचतत्वात विलीन होतं. हम्म. तर हे काम हे सगळे डेट्रिटिव्हवरच कीटक करत असतात. हम्म. त्यात वाळवी असो का होमणी अळी असो, व्हाईट ग्रब असो का गांडूळ पण असो त्यात किंवा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुरशीनाशक मारून 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 जी संपवत आहे ती बुरशी नसती तर तुमचं अस्तित्व नसतं. म्हणजे आत्ताचं सगळ्यात जास्त बायोडिग्रेडेशन म्हणजे हे काम करणारे बुरशी आहे. हम्म. आणि जेवढे जेवढे ओले प्रदेश आहेत तिथे बुरशीशिवाय जंगल काय आयुष्यच व्हायला नसतं. इव्हन आमचं म्हणजे माझा एक रिसर्च मध्ये ते पण होतं की ते जे बुरशी जे आहे हो. त्याचं इतकं इंटरकनेक्शन पसरलेलं असतं सॉइल मध्ये. Mycorrhiza. तुम्ही एखाद्या वेळेस आहे ना याच्यामध्ये बघितलं असेल स्टीव्हन स्पीलबर्गचा तो अवतार आहे ना हो, second, हो. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की एका ठिकाणी टच केलं तर तसं होतं ना, ऍक्च्युअल तसं होतं की झाड आणि बुरशी हे पण एकमेकांना कम्युनिकेट करतं. एक्झॅक्टली. आणि- ह्याच्या मी व्हिडिओ बनवला डीप डिटेलमध्ये अच्छा. मायक्रोरायझर नेटवर्क बद्दल. हा, हा. आणि जसं मी ताकाचं बनवलं होतं तसं ते बनवलं होतं की चला जंगलात नांगरायला जाऊ. हा, हा. म्हणजे व्हिडिओ असा बनवला हा, होता हा, की हा. जंगलमध्ये जाऊन मला वाटतं नांगरतो. मी ते बघितलं होतं. हा. ते पण एक तर जंगलात interesting नांगरणं हा गोष्ट. मूर्खपणा आहे ना, कारण जंगलाला आपण लागत नाही, नांगरायला आपण लागत लागत नाही. उलट जंगल हलवलं तर जंगल मरेल. हा. तसं आपली जमीन हलवली जमीन मरते. ते एक मियाझाकी फॉरेस्ट आहे ना, हम्म. तर ते पण खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की छोट्याशाच भागामध्ये तुम्ही लावून बघा फक्त सर्व प्रकारची झाडं आणि सोडून द्या एकदम हायली डेन्स, हो. तरी पण त्यांना कशाचीच कमी नाही पडत. ते उलट बाकीचे झाडं सगळे वाळून, एक तर झाड जर विरानात असेल ना तर ते वाळून जाईल उन्हाळ्यामध्ये, पण हे नाही वाळणार हा. एकत्र राहणारे झाड. कारण ते एकमेकांना सगळे झाडं कम्युनिकेट पण करतात आणि हे पण. कारण आहे ना आता जे दिसून आले स्टडीमध्ये की मायक्रोब जे आहेत ते अलर्ट पण करतात. हो. म्हणजे पुढे येणारं ड्रॉट किंवा अदर कसलं पण स्ट्रेस असेल ना तर त्याला पण ते अलर्ट करतात. एवढंच काय, प्लांट बोलत नाही असं म्हणणं आहे. प्लांट कम्युनिकेट करतात टक 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 आवाजाने. ते आवाज वगैरे ते झालेले पॉलिनेटर्स आहेत. जवळ आले, पॉलिनेटर्सच्या विंग्सचा आवाज आला हा. ना की प्लांट रिस्पॉन्ड करतात. म्हणजे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत तर पॉलिनेटरचा आवाज आला की प्लांट एक्स्ट्रा नेक्टर सिक्रेशन करतात. तर इतकं प्लांटला इतकं जास्त समजतं आणि एका बाजूने कुऱ्हाड मारली तर झाडाला समजतं, त्या इतर झाडांना अलर्ट करतं की या बाजूने धोका आहे, ते इकडे वाढायला लागतं. तर त्यांना ऍब्सोल्युटली तुम्ही काही व्हिडिओ बघा, जर्मनीमध्ये काही फॉरेस्ट आहेत जे असे बेंड झाले तर ते वाऱ्याच्या दृष्टीने ते स्वतःला म्हणजे इथून कायम वारा जो देतो तर ते स्वतःला स्ट्रॉंग करतात. नॅचरली. तर शाकाहारी लोकांना वाटतं की झाडांना कम्युनिकेट करता येत नाही आणि त्यामुळे मांसाहार करू नका, करण्याला घेतं, तर झाडही तेवढंच कम्युनिकेट करतात. पण त्याच्यात सांगायचं झालं तर मी ऍक्च्युली शाकाहारी आहे, पण मी सपोर्टिव्ह आहे की मांसाहार करणारे लोक असायला पाहिजे. मांसाहार करणारे लोक जर नसले तर शाकाहारी लोकांना काही खायला पण भेटणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते अन्न लागेल सगळीकडे. तुम्ही एक माहिती आहे तुम्हाला, येलोस्टोन फॉरेस्टमध्ये वुल्फ गायब झालं होतं. वुल्फ मारून टाकले होते. ओके. तर वुल्फ मारून टाकल्यानंतर तिथे वाळवंट व्हायला लागलं. अच्छा. आणि वुल्फ परत इंट्रोड्यूस केले तर पूर्ण ओयासिस बनलं. कारण वुल्फ तिथल्या हरणांना कंट्रोल करत होते. हरणांचं ओव्हर ग्रेझिंग थांबत होतं. ओके. ओव्हर ग्रेझिंग थांबल्यामुळे म्हणजे आधी वुल्फ गायब झाल्यावर हरणांनी ओव्हर ग्रेझिंग सुरू केलं. पाणी वाहून जायला लागलं, पाणी मुरणं बंद झालं, सगळे गवताळ प्रदेश संपले आणि हे झालं. वुल्फ आल्यानंतर त्यांनी सगळं कंट्रोल केलं आणि पूर्ण एन्व्हायरमेंट परत बनवलं गेलं. तर आपल्याला असं वाटतं आपल्याला फार अक्कल आहे, आपण एखादा प्राणी आपल्याला त्रास देतो वुल्फ म्हणून त्याला मारून टाकतो, इकोसिस्टीम उद्ध्वस्त करतो. अशा सगळ्या इकोसिस्टीम आपण आपल्या शेतांमध्ये उद्ध्वस्त केलेल्या, अक्षरशः उद्ध्वस्त. त्या इकोसिस्टीम परत बनवायचं काम आमच्या शेतात करतो. तुम्ही इथे बसा, तुम्हाला इतक्या प्रकारचे कीटक आणि इतक्या प्रकारचे पक्षी दिसतात, तेव्हा तो एक पक्षी दिसतो. तर इतके सुंदर सुंदर पक्षी दिसतात जे आम्ही
आजकाल आपल्याला बघायलाच मिळत नाही. तर ही इकोसिस्टीम म्हणजे आमच्याकडे ऍफिड मगाशी सांगितलं तसं की मावा खायला ढालकेडा, ढालकेडा खायला सरडा, सरड्याला खायला खंड्या आणि खंड्याला खायला घार आहे. माझ्याकडे कम्प्लीट इकोसिस्टम आहे. आम्हाला वाळवीचा त्रास नाही, आम्हाला ग्रब्सचा त्रास नाही, आम्हाला कशाचा त्रास नाही. हे पूर्ण दिवसाचं काम आहे. पूर्ण दिवस हा म्हणजे मामू आता इकडे असतात. मामू तुम्ही पाहिलंच आहे, तर मामू Full इथे time. राहतात, त्यामुळे सकाळपासून दिवस सुरू होतो त्यांचा. मी येऊन मेनली आम्ही भाजीपाला आणि माझं मेनली काम एक्सपान्शनचं असतं. ओके. म्हणजे मी इथे काम करतो तेव्हा नवीन इरिगेशन सिस्टीम टाकणं, नवीन पाईप टाकणं, नवीन हे करणं, कुठलं तरी इलेक्ट्रिकल फिक्सिंग. आम्ही 2 स्टेप ऍड करतो त्यात. ओके. तर त्यामुळे काय होतं की आम्हाला ते पण हे पण मिळेल आणि ते पण मिळेल. ब्लॅक त्या आया कोंबड्यांना खायला आणला, कोंबड्यांचं वेस्ट परत सर्क्युलेशन मध्ये आणणार. आळ्या ग्रो करायला परत आळ्या ग्रोथ करायला ब्लॅक सोल्जर फ्लाय. ब्लॅक सोल्जर. हा, ओके. ब्लॅक सोल्जर फ्लाय जी अंडी देते आणि आळ्या बनते. त्याने आळ्या बनतात. तर कचऱ्यावर आळ्या वाढवायच्या, आळ्यांना कोंबड्यांना फीड करायचं, कोंबड्यांचं वेस्ट परत खतात टाकायचं आणि आळ्या वाढवताना त्या पण एक खत बनवतात. ब्लॅक सोल्जर फ्लायचं वेस्ट पण खत आहे. तसंही नॅचरली होत होतं, कारण मी खेड्यातच वाढलेलो होतो तसं लहानपणी, आणि त्यात बघितलेले की उकिरडा वगैरे उकरून ह्या कोंबड्या ज्या मोकळ्या असायच्या ना, तर त्या आळ्या वगैरे खायचं. आणि तेच शोधत असतात, हायली प्रोटीनस फूड शोधत असतात खरं जर बघितलं तर. आता तुमच्या या तर गावरान कोंबड्या आहे, बाकीच्या ज्या कोंबड्या कशावर जगतात ते माहित नाही. आमच्या इथे आता मल्टिपल फील्ड्स आहेत. हाय प्रोटीन फील्ड्सवर आम्ही काय करतो. फक्त आणि इथे याला कोणी वेगळा भाव देतं का? तुम्ही जे ओव्हरऑल प्रोड्यूस करता याला वेगळी ट्रीटमेंट भेटते का? आम्ही याच्यात हावरटपणा करत नाही, पण आम्ही स्वतःला कमी लेखायचं पण गोष्ट करत. फॉर एक्झाम्पल आता बाजारामध्ये 20 रुपये पाव भाजी आहे. कॉमनली भाजी 20 रुपये पाव, कधी 15 होते, कधी 20 होते, कधी 25 होते. आम्ही अख्खं वर्ष 25 रुपये पाव म्हणजे 100 रुपये किलो भाजी ठेवतो अख्खं वर्ष. मग बाजारात खूप वाढला असेल तर आम्ही हावरटपणा करत नाही. फॉर एक्झाम्पल बाजारात मेथी 35 झाली तर आमच्याकडे 20च आहे. 20. परमनंट 20लाच मेथी जुळली. तर तो एक आमचा एक युएसपी की आम्ही कमी जास्त करत नाही. आम्ही आमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू 30 ठेवतो. दुसरं, दूध आता बाजारामध्ये 80-90-100 रुपयापर्यंत गाईचं दूध आलेलं आहे. आम्ही ते 120 ने विकतो. पण आम्ही व्हॅल्यू एडिशन काय करतो, तर आम्ही सरकी पेंड बंद केलं. सरकी पेंड म्हणजे गॉसिपॉल आहे, ते जेनेटिकली मॉडिफाईड आहे. तिसरं ह्याचं फवारण्या होतात, ते बंद केलं. दुसरं, आम्ही 12 ते 14 आयुर्वेदिक वनस्पती गायांना देतो. आणि आम्ही त्यांना पूर्ण सगळ्या प्रकारे तेलबियांचं हे देतो. म्हणजे मोहरी आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, प्रत्येक तेलबियांचा जो ढेप असते ती आम्ही गायींना देतो. आमच्या गायींचं दूध असं आहे की साखर घातली का असं लोक विचारतात. फॅट 6.2 पर्यंत मॅक्झिमम फॅट लागलं. आणि गाईचा दूध असतं. म्हणजे आता आमच्याकडून तूप घ्यायचं असेल तर 4.5 महिन्याचं वेटिंग लिस्ट आलेली आहे. म्हणजे 23-24 किलोचं माझ्याकडे 4.5 महिने लागतात आम्हाला तेवढं बनवायला. 23-24 नाही, आता आय थिंक 25 झालं असेल. तर एवढ्या किलोची वेटिंग लिस्ट माझ्याकडे आहे. आणि आम्ही बिलोना मेथडनी ते तूप बनवतो. त्यामुळे मग, आणि पनीर पण आमचं आता थोडं मार्केटपेक्षा जास्त आहे. 800 रुपये किलोने पनीर विकतो आम्ही. पण पनीर आमचं इतकं शुद्ध आणि इतकं मऊ आणि सुंदर आहे की तुम्ही एकदा खाल्लं तर परत परत तेच खाणार, एवढं क्वालिटी आहे. तर आम्ही उत्तम क्वालिटी देतो आणि त्यासाठी आम्ही योग्य किंमत लावतो. आम्ही खूप हवरटपणा करत नाही आणि खूप स्वतःची किंमत कमी करून. ओव्हरऑल म्हणजे प्रोसेसिंगला तुम्हाला याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे काम आहेत. तसं दुधाचं तर खूप डेली काम असेल ना. दूध आता अर्ध रतीबात जातं, अर्ध रोज प्रोसेसिंग होतं. म्हणजे रोज आमच्याकडे. तुम्ही कमर्शियल याला देऊन देता का? नाही, हे सगळं माझी पत्नी सगळं प्रोसेसिंग करते, माझी बायको. ओके. आमच्याकडच्या रोपं सुद्धा आधी पूर्णपणे आम्ही घरी बनवत होतो. 40,000 रोपं बनवायची. आम्हाला काम वाढल्यामुळे आम्ही काही एवढी जागा आहे की इथंच बनवतात? नाही, आम्ही ऐका ना, आमच्या फॉर्म टेस्टिंग मध्ये आम्ही दर 20 ते 30 दिवसांनी नवीन प्लांटेशन करतो. ओके. आम्ही दर आठवड्याला मेथी लावतो, दर आठवड्याला कोथिंबीर लावतो, दर आठवड्याला पालक लावतो. कारण आमच्याकडे स्टॅगर्ड प्लांटेशन आहे. चालतंय. बरं वाटलं तुम्हाला बोलून. धन्यवाद.